नाहीच घाबरत. डॅशिंग बाज आहेत एकदम. Oh God, Gary is gonna be totally surprised. आयुष्याच्या वाटेवर कधी असतो संघर्ष, कधी मनाची दुविधा. त्यातून मार्गक्रमण करून जी शिखर गाठते ती असते स्वयंसिद्धा. नमस्कार. स्वयंसिद्धाच्या आजच्या भागात मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर नेहमीप्रमाणेच आजच्या भागातही आपण एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी काही खास मान्यवर पाहुणे आपल्याकडे आले. या आहेत सायकॅट्रिस्ट कौमुदी पाटील. नमस्कार. या आहेत काउन्सिलर रेखा साने. नमस्कार. आणि हे आहेत ॲडव्होकेट व्यवहार. आणि आपल्या शोचे प्रस्तुत करते ALF कंपनीचे सिनियर मॅनेजर गुरुनाथ सुभेदार. नमस्कार. तर आजचा आपला विषय आहे विवाहबाह्य संबंध. आजकालच्या काळात विवाहबाह्य संबंध ही एक वाढत जाणारी समस्या झाली. तर कौमुदीजी, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आजच्या काळात विवाहबाह्य संबंध ही एक खूप मोठी वाढत जाणारी समस्या आहे. पण ही समस्या आहे का समस्येचं समाधान, ह्याविषयी एक संभ्रम आहे. तुम्हाला काय वाटतं? हल्ली पती पत्नींना एकमेकांसोबत वेळ व्यतीत करता येत नाही. याचं कारण म्हणजे प्रचंड बिझी लाईफ, कामाचा मानसिक ताण किंवा मग पैसे कमवण्यासाठी चाललेली रेस. या सगळ्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच जातो आणि मग ऑफिसमध्ये असल्यामुळे ऑफिसमधल्या कलिगच्या सहवासातच जास्त असतो. आणि कलिग सोबत असताना आकर्षण हे आलंच, म्हणजे सहवासातून आकर्षण, आणि स्त्री पुरुष एकमेकांकडे आकर्षिले जातात. आणि त्यामध्ये म्हणजे विवाह बाह्य संबंध ठेवण्यामध्ये हल्लीच्या या पिढीला काहीही गैर वाटत नाही. What? हे बघा, आतमध्ये प्रोग्राम चालू आहे, तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकता. Excuse me. हा सगळा प्रोग्राम ना आमच्या कंपनीने स्पॉन्सर केलाय आणि ते जे स्टेजवर बसलेत ना, मी त्यांच्यासोबत आले. हे बघा मॅडम, तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता मागच्या गेटने आणि तुम्ही ऑडियन्समध्ये बसू शकता. किंबहुना असं म्हणूया की तो त्यांच्या जीवनाचा एक घटकच झालाय. आत्ताच आपण सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ कौमुदी पाटील यांची या विषयावरची मतं ऐकली. त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी समाजात वाढत चालल्या. त्याची कारणंही त्यांनी सांगितली. पण ह्या सगळ्याचा समाजावर, कुटुंबावर होणारा परिणाम चांगला की वाईट, हा प्रश्न उरतोच ना. विवाहबाह्य संबंध खरंच आवश्यक आहेत का? त्याची किती गरज आहे समाजाला? हल्ली ऑफिसेसमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, जवळपास प्रत्येक क्षेत्रात ही प्रकरणं अगदी सर्रास होताना दिसतात. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.